सब्जेक्ट ऑफ सेकंड सेमिस्टर अप्लाइड मॅथमॅटिक्स. त्याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ टॉपिक स्टडी करत होतो. तर या डेरिव्हेटिव्ह मधली नेक्स्ट मेथड आहे डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बाय सुटेबल सबस्टिट्यूशन. म्हणजे कुठल्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे आता इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तुम्हाला माहिती आहे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत. सिंपल 6 साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट. तसेच 6 इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत. साइन इनव्हर्स एक्स, कॉस इनव्हर्स एक्स, टॅन इनव्हर्स एक्स, कॉट इनव्हर्स एक्स, सेक इनव्हर्स एक्स आणि कोसेक इनव्हर्स एक्स. तर अशा टाइपचे फंक्शन जर असतील इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक तर त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हज काढायचे बाय सुटेबल सबस्टिट्यूशन. आणि तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला जो महत्त्वाचा टॉपिक होता ट्रिग्नोमेट्री त्याचे फॉर्म्युले रिवाइज करायला सांगितले होते नोटबुकच्या मागच्या बॅक साईडच्या पेजेसवरती. आणि त्याच फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल्स डेरिव्हेटिव्हचे फाइंड आउट करायचे. तर एक साधे तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला फॉर्म्युले माहिती आहेत. 1-2 मिनिटांमध्ये फक्त रिकॉल करूया आपण. त्यातला पहिला फॉर्म्युला जर असेल आपल्याला काय सबस्टिट्यूशन करायचं याची माहिती मिळेल. साइन 2 थीटा, साइन डबल अँगलचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे 2 sin थीटा इंटू कॉस थीटा. ओके, याच फॉर्म्युलाला असं लिहिता येतं 2 sin थीटा आणि sin थीटाला असं लिहिता येतं अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. कारण 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा अंडर रूट मध्ये म्हणजेच कॉस थीटा. बाय फंडामेंटल आयडेंटिटी, फंडामेंटल आयडेंटिटी माहिती सगळ्यांना साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. ही पहिली फंडामेंटल आयडेंटिटी. दुसरी फंडामेंटल आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. तिसरी फंडामेंटल आयडेंटिटी 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थीटा. याच्यावरून आपल्याला कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा लिहिता येतो किंवा साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे साइन स्क्वेअरला 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा लिहिता येतं किंवा कॉस स्क्वेअरला 1 मायनस साइन स्क्वेअर. आणि सिंपल कॉस थीटा किंवा साइन थीटा असले तर अंडर रूटची व्हॅल्यू. म्हणजे आता याला शॉर्ट मध्ये काय सबस्टिट्यूशन करता येतं बघा. याला शॉर्ट मध्ये लिहिता येतं 2x अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर वेअर what is value of x? x is equals to sin theta. x is equals to काय व्हॅल्यू ठेवायला लागेल sin theta. तरच हा फॉर्म्युला मिळेल वरचा 2x म्हणजे sin theta, 2 sin theta 1 minus sin square theta. म्हणजेच आता साइड तुम्हाला लक्षात येईल sin 2 theta जर अशी टर्म तुमच्या इक्वेशन मध्ये दिसली या टाइपची 2x अंडर रूट 1 minus x square तर ऑटोमॅटिक तुमचं सबस्टिट्यूशन काय आलं पाहिजे पुट x is equals to sin theta. Put x is equals to sin theta. का sin theta ठेवायचंय? कारण sin theta ठेवलं तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. sin 2 theta चा फॉर्म्युला जनरेट होऊ शकतो. जर तुमच्या इक्वेशन मध्ये अशी टर्म दिसली तर तिथं काय इक्वेशन ठेवायचंय put x is equals to sin theta. लक्ष द्या, व्यवस्थित क्लिअर अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे. राईट. दुसरं cos 2 थीटा, सॉरी अजून sin 2 थीटा ला एक फॉर्म्युला आहे tan च्या फॉर्मॅट मध्ये. tan 2 थीटा इज इक्वल्स टू 2 tan थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. 2 tan थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. म्हणजे याला शॉर्ट मध्ये 2x डिवाइडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर आणि इथं x ची व्हॅल्यू काय ठेवता येईल तुम्हाला x is equals to tan theta ठेवता येईल. x is equals to tan theta. बघा कारण x ची व्हॅल्यू tan theta ठेवलं तर 2 tan theta अपॉन 1 plus tan square theta हा कशाचा फॉर्म्युला आहे sin 2 theta चा फॉर्म्युला आहे. सिमिलरली cos 2 theta, cos 2 theta चा काय फॉर्म्युला आहे बघा 1 minus tan square theta डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. म्हणजे याला शॉर्ट मध्ये कसं लिहिता येईल इन शॉर्ट विल राइट दिस एज 1 minus x square divided by 1 plus x square where again value of x is equals to tan theta. Value of x is equals to tan theta. 4
सिमिलरली tan of 2 theta, tan 2 theta चा फॉर्म्युला माहिती आहे, 2 tan theta divided by 1 minus tan square theta. म्हणजे हा फॉर्म्युलाला इन शॉर्ट मध्ये कसं लिहिता येईल या फॉर्म्युल्याला, 2x डिवाइडेड बाय 1 plus x square. आणि इथं सुद्धा x ची व्हॅल्यू काय ठेवावी लागेल, x is equals to tan theta ठेवावी लागेल. x is equals to tan theta ही व्हॅल्यू पुटअप करावी लागेल. नेक्स्ट बघा 5 नंबर, sin 3 theta. sin 3 theta चा फॉर्म्युला माहिती आहे, 3 sin theta minus 4 sin cube theta. म्हणजे इन शॉर्ट दिस कॅन बी रिटन ॲज, इन शॉर्ट मध्ये त्याला शॉर्टकट काय करता येईल बघा, 3x minus 4x cube, where what is value of x, x is equals to काय आहे व्हॅल्यू x ची, x is equals to sin theta, x is equals to sin theta. ओके राईट. नेक्स्ट 6, म्हणजे तुमचं जर इक्वेशन अशा टाइपचं आलं 3x minus 4x cube. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कशासाठी करते, 3x minus 4x cube असं फंक्शन आलं तर तिथं तुम्ही काय पुट करायला पाहिजे, x is equals to sin theta पुटअप करायला पाहिजे. काय पुटअप करायला पाहिजे, x is, तुमच्या इक्वेशन मध्ये 2x upon 1 plus x square अशी जर टर्म दिसली तर tan theta ठेवला पाहिजे. 1 minus x का ठेवलं पाहिजे, तर हे हा फॉर्म्युला तयार होतोय. जर tan theta च्या ऐवजी दुसरी व्हॅल्यू ठेवून बघा, फॉर्म्युला अवेलेबल नाहीये, tan theta आहे तर हा फॉर्म्युला आहे. इथं सुद्धा tan साठी, हा tan साठी, इथं हा फॉर्म्युला म्हणजे sin theta साठी आहे. राइट. सिमिलरली cos 3 theta is equals to 4 cos cube theta minus 3 cos theta. म्हणजे इन शॉर्ट ह्याला लिहिता येईल 4x cube minus 3x, where x is equals to cos theta. x ची व्हॅल्यू काय ठेवावी लागेल, cos theta ठेवावी लागेल. 7 tan of 3 theta, tan 3 theta ची व्हॅल्यू आहे 3 tan theta minus tan cube theta divided by 1 minus 3 tan square theta. हा फॉर्म्युला आहे इन शॉर्ट, याला शॉर्ट मध्ये असं लिहिता येईल 3x minus x cube divided by 1 minus 3x square, where x is equals to tan theta, x is equals to tan theta. म्हणजे तुम्हाला हे जर सबस्टिट्यूशन तुमच्या आता एक्झाम्पल मध्ये अशा टर्म्स असू शकते, ही टर्म असू शकेल, ही टर्म असू शकेल, ही टर्म असू शकेल, ही टर्म असेल, ही टर्म असणार किंवा ही टर्म. म्हणजे अशा टर्म जर दिसल्या तर त्या ठिकाणी याच्यासाठी काय सबस्टिट्यूशन करायचंय, सबस्टिट्यूशन म्हणलेलं आहे सुटेबल सबस्टिट्यूशन. म्हणजे काय पुटअप करायचंय, लगेच दिले काय पुट करायचंय, साइन थीटा ठेवायचंय. इथं काय पुटअप करायचंय, टॅन थीटा, इथं टॅन थीटा. अशा प्रॉपर तुम्हाला साइन थीटा, इथं साइन थीटा ठेवू शकतो आपण किंवा कॉस थीटा पण ठेवता येतं, कारण कॉस थीटा पण ठेवता येतं. 2 cos थीटा अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा म्हणजे साइन थीटा, म्हणजे 2 cos थीटा इंटू साइन थीटा म्हणजे हीच टर्म येणार परत. म्हणजे इथं तुम्हाला दोन चॉईस आहेत, एक तर साइन थीटा ठेवता येईल किंवा कॉस थीटा ठेवता येईल. दोन्ही ठेवलं तरी आपलं मेजॉरिटी आन्सर सेम येतं. म्हणजे तुम्हाला इथं सबस्टिट्यूशन साइन थीटा पण ठेवता येईल किंवा कॉस थीटा, कारण फॉर्म्युला एकच आहे. ओके, अजून एक 2-3 फॉर्म्युले आहेत बघा. cos 2 theta is equals to cos square theta minus sin square theta. याला असं लिहिता येतं 2 cos square theta minus 1
2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1 किंवा याला अजून असा फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. याला इन शॉर्ट काय लिहिता येतं 2x स्क्वेअर मायनस 1 आणि याला लिहिता येतं 1 मायनस 2x स्क्वेअर. 2x स्क्वेअर मायनस 1 जर एक्झाम्पल मध्ये आलं तर तिथं तुम्हाला x च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवायची cos थिटा आणि 1 मायनस 2x स्क्वेअर आलं तर तिथं x च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवायची sin थिटा. आणि जनरल दुसरे फॉर्म्युले माहितीच आहे तुम्हाला sin इनवर्स ऑफ sin x म्हणजे sin इनवर्स ऑफ sin x इज इक्वल्स टू व्हॉट cos x. कारण sin इनवर्स sin काय होतो कॅन्सल होतो. cos इनवर्स ऑफ cos x इज इक्वल्स टू x. cos इनवर्स cos कॅन्सल होतो. tan इनवर्स ऑफ tan x इज इक्वल्स टू x. बाकी लिहिता येईल तुम्हाला cot इनवर्स ऑफ cot x इज इक्वल्स टू x. sec इनवर्स ऑफ sec x इज इक्वल्स टू x. cosec इनवर्स ऑफ cosec x इज इक्वल्स टू x. sin इनवर्स ऑफ sin इनवर्स x is equals to cosec inverse 1 upon x किंवा रिवर्स उलट cosec inverse x is equals to sin inverse 1 by x. cos inverse x is equals to sec inverse 1 upon x किंवा उलटा sec inverse x is equals to cos inverse 1 upon x. म्हणजे sin आणि cosec एकमेकांचे इन्व्हर्स, sec आणि cos एकमेकांचे इन्व्हर्स, tan आणि cot एकमेकांचे इन्व्हर्स. राईट. इन्व्हर्स फंक्शन एकमेकांचे इन्व्हर्स आहे. sin इन्व्हर्स आणि cosec इन्व्हर्स म्हणजे sin आणि cosec हे दोन एकमेकांचे इन्व्हर्स आहेत. नेक्स्ट cos आणि cos आणि sec आणि नेक्स्ट tan आणि cot हे एकमेकांचे इन्व्हर्सेस. तर इन शॉर्ट एवढ्या सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा शॉर्ट मध्ये फक्त लक्षात ठेवा जर इक्वेशन मध्ये 1 + x² आला काय सांगतोय इक्वेशन मध्ये जर 1 + x² मग तो सिंपल फॉर्मॅट मध्ये येऊ का अंडर रूट मध्ये येऊ किंवा इक्वेशन मध्ये जर 1 - x² एवढीच टर्म आली 1 - x² 2x/1 - x². तर इथं तुम्हाला दोन चॉईस आहेत. एक x sin θ ठेवता येतो किंवा x cos θ ठेवता येतो आणि इथं एकच चॉईस आहे आणि ती म्हणजे कोणती चॉईस आहे x tan θ. हे दोन सबस्टिट्यूशन जरी लक्षात ठेवले कधी 1 + x² एक्झाम्पल मध्ये दिसतंय तर जनरली हा फॉर्मॅट मध्ये त्याचं सोल्युशन मिळतं कोणत्या पुट x tan θ. आणि जर 1 - x² इक्वेशन मध्ये दिसलं तर या दोन्हीपैकी कुठलंही एक सुटेबल जे तुम्हाला सोपं वाटतं ते ठेवायचं. x sin θ ठेवा किंवा x cos θ ठेवा. तर याच्यावरती डिपेंडेंट आपण आता एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पल डिफरेंशिएट tan ऑफ cot इनवर्स ऑफ 1 upon x विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे या फंक्शनचा. आता पॅनिक व्हायची आवश्यकता नाहीये की काहीतरी वेगळं फंक्शन दिले tan काय की cot इनवर्स 1/x माहिती नाहीये. अजिबात पॅनिक व्हायची गरज नाहीये. सिंपल ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले माहिती असतील खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, खूप सोपा प्रॉब्लेम आहे, सहज प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. पण जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती नसेल तर या प्रॉब्लेम एवढा अवघड प्रॉब्लेम कुठलाच वाटणार नाही. म्हणजे सरळ सरळ फॉर्म्युला माहिती आहे प्रॉब्लेम सहज सॉल्व्ह होतो. आणि फॉर्म्युला माहिती नसेल तर प्रॉब्लेम पण विसरायचा. फॉर्म्युला माहिती नाहीये प्रॉब्लेम पण येणार नाही. फॉर्म्युला माहिती आहे प्रॉब्लेम 100% येणार सॉल्व्ह करायला. ठीक आहे. ओके. लेट किंवा कन्सिडर y tan of cot inverse of 1 upon x. tan of cot inverse of 1
होतं, कॉट इनवर्स 1/x ची व्हॅल्यू म्हणजे टॅन इनवर्स x ला कॉट इनवर्स मध्ये लिहिता येतं किंवा कॉट इनवर्स ला टॅन इनवर्स मध्ये लिहिता येतं. सो देयरफॉर y इज इक्वल्स टू टॅन ऑफ काय लिहिता येते या व्हॅल्यूला, फॉर्म्युला माहिती आहे, टॅन इनवर्स सॉरी कॉट इनवर्स 1/x म्हणजे काय, कॉट इनवर्स 1/x म्हणजे टॅन इनवर्स x. वाटलं तर लिहा सिन्स इथं फॉर्म्युला कोणता यूज करताय, टॅन इनवर्स ऑफ x इज इक्वल्स टू कॉट इनवर्स ऑफ 1/x. हा फॉर्म्युला यूज करतोय आपण. कॉट इनवर्स 1/x व्हॅल्यू म्हणजे टॅन इनवर्स x. आता टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल होतो म्हणजे आपल्याला सिंपल टर्म मिळते y इज इक्वल्स टू x झालं. आता डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट करायचं म्हणजे dy/dx ची व्हॅल्यू काढायची. देयरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आपण काय केलं, अगोदर याचा फॉर्म्युला वापरला, कॅन्सल केला, तर ही टर्म आली, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, dy/dx. What is derivative of x with respect to x? So dx/dx आणि dx/dx cancel होतो. What is derivative of x? Derivative of x is 1. So therefore dy/dx. So dy/dx is equals to 1. So this is your answer. बघा काही डाऊट असेल तर विचारा या प्रॉब्लेम मध्ये, एक्झाम्पल मध्ये. खूप सिंपल आहे. अगोदर तुम्हाला कॉट इनवर्स 1/x चा फॉर्म्युला माहिती पाहिजे. त्याची व्हॅल्यू कॉट इनवर्स 1/x म्हणजेच टॅन इनवर्स x. बाहेर टॅन आहे, मध्ये टॅन इनवर्स आहे. टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल होतो कारण इनवर्स एकमेकांचे सेम इनवर्स आहेत. कॅन्सल झाला म्हणजे फक्त x राहतो. x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे म्हणजे dy/dx ची व्हॅल्यू 1 येते डेरिव्हेटिव्ह. कारण y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे d/dx ऑफ y आणि राईट साइडला d/dx ऑफ x. लेफ्टचा y चा डेरिव्हेटिव्ह, राईटला x चा डेरिव्हेटिव्ह. y चा डेरिव्हेटिव्ह येतो dy/dx आणि x चा सेम फंक्शन असल्यामुळं कॅन्सल होतो, 1 राहतो तो डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल सॉल्व करा. बघा प्रॉब्लेम नंबर 2. डिफरेंशिएट cos of sec inverse 1 upon x with respect to x. So let y is equals to cos of sec inverse of 1 by x. तर कुणाला माहिती आहे sec inverse 1 by x चा फॉर्म्युला. sec inverse 1 by x म्हणजे काय लिहिता येतो, so cos inverse x होतो आता. since cos inverse x is equals to sec inverse 1 by x. Cos inverse x is equals to sec inverse 1 by x. Cos and cos inverse cancel, so y is equals to x. Differentiate with respect to x. Derivative of y, dy by dx. What is derivative of x? Derivative of x is 1. So your answer is dy by dx is equals to 1. Example number 3. Differentiate cos inverse of sin x with respect to x. Let suppose y is equals to cos inverse of sin x. Y is equals to
कॉस इन्व्हर्स. आता साइन एक्स आता कधी कॅन्सल होईल बघा, इथं कॉस इन्व्हर्स आहे, मध्ये काय आला पाहिजे, कॉस आला पाहिजे, तरच कॉस इन्व्हर्स आणि कॉस काय होऊ शकतो, कॅन्सल होऊ शकतो. म्हणून साइन एक्स ला असं लिहिता येतं, साइन एक्स कॅन बी रिटन आहे cos पाय बाय 2 मायनस एक्स. बघा cos 90 मायनस, फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला सांगितलं होतं ना, हा क्वाड्रंट लक्षात ठेवायचा, ए एस टी सी, हा 0, हा 90, हा 180, हा 270 आणि हा 2 पाय. ऑल स्टुडंट्स, हा एस पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह आणि 90 डिग्री. साइन 90 मायनस थीटा म्हणजे कॉस थीटा, cos 90 मायनस थीटा म्हणजे sin थीटा. म्हणून इथं cos पाय बाय 2 मायनस एक्स म्हणजे sin x. म्हणजे आता cos इन्व्हर्स आणि cos कॅन्सल होईल, म्हणजे y ची व्हॅल्यू मिळेल, y ची व्हॅल्यू मिळते पाय बाय 2 मायनस एक्स. पाय बाय 2, कारण cos पाय बाय 2 मायनस एक्स म्हणजे sin x लिहिता येतं आपल्याला. So therefore differentiate with respect to x. So derivative of y, that is d by dx of y is equals to derivative of RHS. RHS आहे pi by 2 minus x है. So LHS will be dy by dx. Separate derivative घ्या. Derivative of pi by 2 minus derivative of x. So dy by dx is equals to, आता बघा पाय बाय 2 90 डिग्री, 90 ही व्हॅल्यू कशी आहे, कॉन्स्टंट आहे, नंबर आहे ना, पाय बाय 2 हा नंबर आहे, नंबरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0 येतो. म्हणून पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. का 0, कारण पाय हा कॉन्स्टंट टर्म आहे, डिवाइडेड बाय 2 हा पण कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणजे पाय बाय 2 म्हणजे 90 डिग्री आहे. 90 डिग्री इज कॉन्स्टंट टर्म आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0 येतो. मायनस x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 1 येतो. चला तुमचा आन्सर 0 मायनस 1. 0 मायनस 1 म्हणजे काय यायला पाहिजे, मायनस 1 आला पाहिजे. म्हणजे फायनली dy by dx is equals to minus 1. This is the answer. dy by dx is equals to minus 1. Example number 4. Differentiate tan of cot inverse x with respect to x. So let us suppose that tan inverse of cot x, tan inverse of cot x ला काय लिहिता येईल, tan च्या फॉर्मॅट मध्ये, कारण इथे tan इन्व्हर्स आहे, म्हणजे tan cot ला tan मध्ये कन्वर्ट करा. आणि tan मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला लिहिता येतं tan of pi by 2 minus x. tan इन्व्हर्स tan कॅन्सल होतो, म्हणजे y ची व्हॅल्यू मिळते pi by 2 minus x. Differentiate with respect to x. So d by dx of y is equals to d by dx of pi by 2 minus x. Separate derivative घ्या. सेम प्रॉब्लेम आहे, मागचा सारखाच रिपीट झाला. d by dx of pi by 2 minus d by dx of x. हा pi by 2 नंबर आहे, नंबरचा डेरिव्हेटिव्ह 0, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 0 minus 1 म्हणजे minus 1. So dy by dx is equals to minus 1. So this is your example number 4. So next example, differentiate cos inverse of 1 minus 2 sin square x with respect to x. Let y is equals to cos inverse of 1 minus 2 sin square x. So it is equals to y is equals to cos inverse. आता बघा ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युला असा कोणता आहे, 1 minus 2 sin square x. आपण आताच फॉर्म्युल्यामध्ये लिहून दिलं होतं 1 minus 2 sin square x. हा फॉर्म्युला कशाचा आहे, cos 2x चा फॉर्म्युला आहे. cos 2x is equals to 1 minus 2 sin square x. बघा फॉर्म्युला काढू, cos 2 थीटाचा फॉर्म्युला बघा किंवा cos 2x चा फॉर्म्युला बघा. cos 2x किंवा cos 2 थीटाचा फॉर्म्युला येतो 1 minus 2 sin square x. म्हणजे cos आणि cos इन्व्हर्स कॅन्सल होतो, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळते y is equals to 2x. आता डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तुम्ही म्हणाल ही कशी आली व्हॅल्यू, ही व्हॅल्यू म्हणजे याचा फॉर्म्युलाच आहे. हा डायरेक्ट ट्रिग्नोमेट्री मध्ये बघितलं तर हा फॉर्म्युला आहे. सो LHS
dy by dx is equals to RHS d by dx of 2x 2 into derivative of x. So what is derivative of x? 1, 2 into 1, 2. So dy by dx is equals to 2. So this is your answer. 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 2 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेता येतं आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो म्हणजे 2 into 1. 2 into 1 म्हणजेच 2. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, डिफरेंशिएट tan inverse of under root of 1 minus cos 2x divided by 1 plus cos 2x with respect to x. आता 1 minus cos 2x साठी ट्रिग्नोमेट्री मध्ये फॉर्म्युला बघा, चेक करा. 1 plus cos 2x साठी सुद्धा फॉर्म्युला आहे. सो लेट y is equals to this given term. ही टर्म दिलेली आहे आपल्याला. सो y is equals to tan inverse of under root of काय फॉर्म्युला 1 मायनस कॉस 2 थीटा साठी बघा, आपल्याकडे ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युला तुम्ही बघितला असेल तर कॉस साइन 2x इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस 2x डिवाइडेड बाय 2 असा फॉर्म्युला आहे बघा. आणि कॉस 2x इज इक्वल्स टू 1 प्लस sin x is equals to sin x is equals to 1 minus cos 2x divided by 2 and cos x is equals to 1 plus cos 2x divided by 2. हे दोन फॉर्म्युले आहेत म्हणजे याची व्हॅल्यू आहे 2 sin x, कारण हा जो 2 आहे तो लेफ्टला घेतला, हा 2 लेफ्टला घेतला. 2 sin x divided by 2 cos x. Right? Sin square x is equals to 1 minus cos 2x divided by 2 आणि cos square x is equals to 1 plus cos x divided by 2. म्हणजे ही व्हॅल्यू येणार 2 sin square x, ही व्हॅल्यू येणार 2 cos square x. म्हणजे tan inverse of under root of 2 to cancel sin square x divided by cos square x. And what is value of sin square x divided by cos square x? sin upon cos. दोन्हीचा रेशो काय येतो? tan येतो. म्हणून इकडे बाहेर tan बसलाय त्याला कॅन्सल करण्यासाठी. सो tan इनव्हर्स ऑफ अंडर रूट ऑफ tan square x. आणि अंडर रूट tan square x ची व्हॅल्यू म्हणजे tan x. So y is equals to y is equals to tan inverse of tan x. Tan inverse tan cancel होतो. Y is equals to x. आता काढा डेरिव्हेटिव्ह. Differentiate with respect to x. So LHS dy by dx. RHS derivative of x, and what is derivative of x? Derivative of x is equals to 1. So therefore, what is value of dy by dx? So value of dy by dx is equals to 1.